बघा चांगलं म्हणा, पोरं आता आपला व्हिडिओ बरेच लोक पाहतात, त्यांना वाटलं पाहिजे क्लास खरंच क्लास सारखा होते. ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये फरक असते. आता हे पोरं जर माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असेल तर हे एकट्यात बसलेले आहे, तिथं तशी फिलिंग येत नाही, तुम्ही असे स्टेडियममध्ये बसल्यासारखे आहे, मग तुमचा आवाजही तसाच असला पाहिजे. ऑनलाईनमध्ये काय होते की मी बोलीन आणि हे ऐकत राहतील जर मी एकटं शिकवलं तर. इथं काय होऊन राहिलं, 2 वे कम्युनिकेशन होऊन राहिलं, मी तुमच्यासोबत बोलून राहिलो, तुम्ही माझ्यासोबत बोलून राहिले, म्हणून आपण याला ऑफलाईन क्लास सारखं करून राहिलो ऑनलाईन असलं तरी. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं का? बघा मग आता आपण पाहणार आहे वर्णांची उच्चारस्थाने. दुसऱ्या टाईपचं नाव काय? काल आपण काय बघितलं? वर्णविचार. आज काय पाहून राहिलो? वर्णाची. आता जे आपले वर्ण आहेत म्हणजे जे आपण रंगापासून लिहिले होते ते एकूण किती होते? एकूण किती होते? बोलत चला. एकूण किती होते? त्याचे प्रकार वगैरे सर्व आपल्या पाठ आहे. मग याची उच्चारस्थाने आपल्याला या प्रकरणामध्ये किंवा या टॉपिकमध्ये पाहायचे आहेत. आता ते कशा पद्धतीनं बघा. आता तुमच्याजवळ एक आकृती असेल, म्हणजे तुमचं मुख आहे, प्रत्येकाजवळ आहे ना, घेऊन आले बरं. आता मी जसं जसं तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त तसं तसं करायचं, चेक करायचं आहे आपल्याला. बरं मला सांगा, तुम्हाला पडजीभ आहे का? पडजीभ आहे ना? पडजीभ पाहिली का तुम्ही? पडजीभ केव्हा पाहिली? आरशात. कधी पाहिली? आरशात. एक ॲड येत होती पहिले विक्सची का कायची तरी, ते गळ्यामध्ये खसखस होत होतं आणि त्याच्यातनी ते जे कार्टून आहे ते त्याला चिपकलेले असायचे असे. तसंच असते ना आतमध्ये. मग पहिला जो हा पार्ट आहे हा आहे पहिला आपण जीभ म्हणू. पहिला पडजीभ नाही, पहिला सॉरी काय म्हणू आपण? जीभ. दुसरा काय म्हणू? पडजीभ. मग पहिला काय म्हटला आपला? जीभ. दुसरा पार्ट काय म्हटला आपण? पडजीभ. बरोबर आहे. पहिला पार्ट आपला जीभ, त्याच्यानंतर हाय हे सर्व आपल्याला. त्यानंतर मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. तुमची जीभ उचलली, इथं तुमचे दात असन, लावा दाताले. दाताले लावून अशी घासत नाही बरं मांग. अबे टक टक कायले करून राहिले बे, अवकाली जातले का जी, असे करत न्या. गुदगुल्या होऊन राहिल्या का? बरं इथपर्यंत न्या. बरं इथं न्या. हे कडक आहे ना? बरं पुढे आणा. खरबड आहे ना? खरबड. बरं मागं न्या. नरम आहे ना? अरे आहे ना? हा जो पूर्ण पार्ट आहे याला म्हणतात तालू. काय म्हणतात याला? पण हा जो पार्ट आहे हा जरासा नरम आहे म्हणून याला म्हणू आपण कोमल तालू. कोणता तालू? पहिलं काय? दुसरी काय? तिसरा काय? कोणता तालू? तुम्ही म्हणाल सर हे आपल्याला कशाला पाहा लागते? सर्व सांगतो तुम्हाला. हळूहळू हळूहळू पाहत जाऊ आपण. ठीक आहे. आता कोमल तालू झाला. कोमल तालूच्या पुढे या बरं. नरम आहे का कडक आहे? कडक आहे ना? कडक. अरे आहे ना? हां. मग याला काय म्हणू आपण? कठोर. कोणता तालू? पहिला, दुसरा आहे ना तुमच्याजवळ हे सर्व. त्याच्यानंतर क्लिअर आहे. आता त्याच्या पुढे जा. नंबर 5. हा पार्ट असा असन असा. तुम्ही कुत्र्याचं किंवा माजरीचं तोंडात पाहिलं का कधी? असं लाडवता ते ट्रॅक्टरचं मधातलं चाक कसं असते, त्याला ग्रीप असतात, तसं याले आहे. बरं आता बघा तुमच्या जिभेचा शेंडा कसा आहे? असा शेंडा असा चांगला टोकदार आहे ना. जेवढा टोकदार शेंडा तेवढे टोकदार शब्द मारता येतात फेकून. समजून राहिलं? मग आता हा टोकदार जो शेंडा आहे हा असा फ्लेक्झिबल आहे आणि हा जो शेंडा आहे याला घासतो आणि कंपन तयार होते. जसं असं राम 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 असं होते ना, राम. आता काय होते, वयाच्या
जसं जसं वय होते, जसं जसं टायरचं वय झालं की त्याच्यातल्या ग्रीप काय होतात, मग आपण ट्रॅक्टरवाला काय करते, ते ग्रीप कमी झाल्या तर टायर चेंज नाही करत लेक हो. हां, टायर चेंज करत असते का, रिमोट करते ना तो काहीतरी. मग आता आपलं काही रिमोटचं तसं व्यवस्था आहे का. मग आपला बोलू बोलू, शब्द मारू मारू, जिपेचा शेंडा काय होते, बोचट होते. आणि हे जे मधातली ग्रीप आहे हे पण काय होते, चोपडी होते. मग त्याला म्हटलं आप्पा राम राम म्हणा. लांब लांब आप्पाले म्हटलं किती का राम राम म्हणा. आता आप्पा म्हणते अरे तुम्ही ते आधी ते शिव्यान फिव्यान ते फालतूचे कामं केले असाल ना, आता कायचा रामन कायचा काय. म्हणून माणसानं असं म्हणते जवानपणातच काय केलं पाहिजे, परमार्थाचं काम केलं पाहिजे. म्हणजे डायरेक्टच भगवे कपडे घालून नाही हिंडायचं बरं. आपल्याला आपलं कार्य करायचं, कर्म करायचं, परमार्थ करायचं. बरं, मुद्द्यावर येऊ आपण. बघा मग आता पहिला पार्ट कोणता होता, दुसरा, त्याच्यानंतर हा जो ग्रीपवाला भाग आहे याला म्हणतात मृधा. काय म्हणतात त्याला, मृधा. मूर्धन्य वर्णांचा इथून काय म्हणू आपण याला, असं हे होतो, हे कठोर तालू. आणि 5वा नंबर काय बघितला आपण, मृधा. आता मृधा झाला, मृधाच्या पुढे या दात आहे, तिथं दात. आणि दाताच्या इथं असा स्पीड ब्रेकर सारखा भाग आहे. पहा बरं आहे का. तिथं ना जनरली आपण जर ते पोंगे विंगे खाल्ले आणि त्याच्यावर जर पाणी पेलं तर त्याच्यातला काय जाते, मांस जाते ना. तो जो पार्ट आहे तो, त्याला काय म्हणू आपण, वत्स. काय म्हणू त्याला, वत्स, किंवा त्याला म्हणू दंतमुलीय. आता हे वत्स किंवा दंतमुलीयचं काम काय ते बघू आपण. आता तुम्ही म्हणा चंद्र. आता तुम्ही ज्यावेळेस चंद्र म्हणता त्यावेळेस तुमची जीभ इथं लागते. पाबर म्हणून चंद्र. चांदणी म्हणा, तुम्ही जीभ इथं लावली, जराशी पुढं लावली. बरं, जग म्हणा, जग, तुम्ही जीभ मागं लावली. आणि तुम्ही जग म्हणा, जग, जगणं, कायले शहाणपणा करतात, जगणं, तुम्ही जीभ पुढे लावली. मग हे पुढे लावून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला म्हणतात दंतमुलीय वर्ण. कोणते, किंवा दंत तालव्य. त्याच्यासाठी इथं जीभ लागत असते. म्हणजे मृधेनंतर 6वा पार्ट कोणता आहे, दंतमुलीय किंवा वत्स. आलं का लक्षात, झालं. आता हे झालं. त्यानंतर जर पुढे आलो तर पुढे काय आहे, दात आहे. दाताचा पण सपोर्ट फक्त चावण्यासाठीच नाही, स्वरांच्या उच्चारामध्ये पण होत असतो. जसं तुम्ही दादा म्हणा बरं, तांदूळ म्हणा बरं. आता समजा तुम्हाला दात नाही तर तुम्ही ते जीभ कुठं लावसान मग. म्हणजे दात पण पाहिजे ना. दात असल्यानंतरच आपल्याला क्लिअर बोलता येते. दात नसले तर क्लिअर बोलता येत नाही. म्हणून दाताचा पण सपोर्ट होतो. म्हणून 7व्या नंबरचा पार्ट काय, दंत. 7व्या नंबरचा पार्ट काय आहे, दंत. आलं का लक्षात, दंतकांती, दंत. समजलं. चलो आगे. आता त्याच्या पुढे जर आलो तो ओठ आहे. 8व्या नंबरला काय आहे, ओठ. या ओठाचा पण सहभाग आपल्या बोलण्यात होतो. 8व्या नंबरला काय म्हणू आपण, ओठ. आता तुम्ही म्हणाला ओठाचा काय सहभाग होतो, बाबा म्हणा बरं. आणि ओठाले ओठ लावू नका आणि बाबा म्हणा बरं. जमते का, मामा म्हणा बरं. ओठाले ओठ लावू नका बरं. मग मामा पण ओठाले ओठ लावून, बाबा पण ओठाले. म्हणून त्याला कोणते वर्ण म्हणतात. आता एकदा पाठ करू आपण. पहिला पार्ट आहे तुम्हाला, बरोबर आहे. जिभेवरून आपल्याला चवही घेता येते. पुढे कोणती चव असते जिभेच्या, सायन्समध्ये शिकवलं ना आपण. कोणती चव असते, गोड. कोणती चव असते, मागं कोणती चव असते, कडू. मागं कोणती चव असते, मग या साईडनं आंबट आणि या साईडनं अशा प्रकारचं आहे ती. मला का रुचिका असतात त्याच्यावर. पा म्हणजे निसर्गानं म्हणा, देवानं म्हणा, पहिलेच जर तुम्हाला कडू दिलं असतं तर तुम्ही कुठेही कडूच लागलं असतं ना तुम्हाला. कडू नंतर लागलं पाहिजे तुम्हाला. म्हणून ते कुठं आहे, माग आहे. एक लक्षात घ्या तुम्ही. पण जीभला डेंजर आहे बरं. मोठं मोठं एकदम खल्लास करून टाकते. महाभारतामध्ये फक्त जिभेनं एवढंच म्हटलं होतं,
अंधे का बेटा अंधा ला याच्यात हाड नसते. दुसरा काय, तिसरा काय, त्याच्यानंतर 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 आणि 9वा नंबर आहे नसिका. कोणता पार्ट आहे 9वा? आता नसिका काय, हा जो पार्ट आहे याला म्हणू आपण नसिका किंवा याच्यातून नासिक्य वर्णाचं काय होते हे निघते, म्हणजे वर्ण निघतात. आता जसं तुम्ही न म्हणा बरं, नाक नाही आहे तुम्हाला, समजा तुम्ही दाबून ठेवलं न म्हणा, जमते का? पाहिजे जास्त प्रेशर नका देऊ, आपतून नाही. एखाद्या कसं उन्हाळ्यातही सर्दी असते बऱ्याच जणाले. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं ना, म्हणजे न म्हणण्यासाठी म्हणजे इथून आपण हवा घेतो आत, हे हवा जाते फुफ्फुसात आणि फुफ्फुसातून हवा बाहेर फेकली जाते. काही हवा हिमेश रेशमिया नाकातून म्हणायचा का ना, त्याच्यावर ठिके होत होती, आणि काही हवा तोंडातून. समजून राहिलं का? म्हणून या नसिका किंवा नाकाचा पण आपल्या वर्ण उच्चार स्थानामध्ये एक महत्वाचा काय म्हणता येईल भाग आहे. आता हा जो म आहे हा म्हणजे मुखविहार आहे, म्हणजे तोंडाचं विहार. इथं बघा, इथं न आहे म्हणजे हा नसिका विहार आहे, म्हणजे नाकाचा पार्ट आहे. त्यानंतर हा जो अ आहे, अ ही अन्न नलिका आहे, आणि इथं श्व आहे म्हणजे ही श्वसन नलिका आहे. अन्न नलिका आणि श्वसन नलिका. आता इथं काय होते, अन्न नलिकेमध्ये अन्नाचेच कण गेले पाहिजे आणि श्वसन नलिकेमध्ये, आणि इथं एक गुलेटस नावाचा एक काय असते पडदा असते. त्याचं काम काय आहे, अन्न आलं रे बा, चल अन्नाच्या याच्यात पाठव, म्हणजे ते पडदा कुठं जाय तू श्वसन नलिकेवर. अरे हवा घेऊन आला रे बा आपला कॅन्डिडेट, मग एक काम कर, अन्नाच्या याच्यावर जाय, त्याच्यात हवा जाऊ दे, असं त्याचं काम असते. पण आपला जो विद्यार्थी आहे किंवा आपला जो भाऊ आहे, आता बरं त्या बुलेटसला पूर्ण कंट्रोल कोण करते, मेंदू कंट्रोल करते. पण आपला जो भाऊ आहे जेवण करता करता विचार करते. कायचा विचार करणं आपला गडी, नोकरीचा, बेरोजगारीचा, हा कोणताही बी. आता जनरली कोणता विचार करते तो, काल राजा टावर चौकात जाताना माझ्या मैत्रिणीसारखीची एक मुलगी होती, तोंडाले तिच्या फडकं बांधून ते काय म्हणते टोल टोल टॉल टॉल बांधून होती. हो काय असते ती हा ना, एका मुलाच्या गाडीवर होती, तशीच दिसली मले. मायाबीने एवढी मेहनत केलेली जाते का रे पाण्यात, तो येते टेन्शनमध्ये. मग त्याचा माइंड करते ते विचार, भविष्य दाखवते त्याला. आता तुझं काय होईल ते, तू सिंगल होतं बा, मग त्याच्यामध्ये हा जेवण करता करता जास्त विचार करते तो. मग जेवण करता करता विचार त्याचा तिकडे आहे, त्याच्या माइंडचं लक्ष तिकडे आहे. मग त्याचा गुलेटच विचारते दिले, हो कुकडे जाऊ मी, श्वसन नलिकेवर जाऊ का अन्न नलिकेवर जाऊ? कारण त्याचं डोकं तिकडे, त्यानं डोक्याला बिझी तिकडे ठेवलेलं आहे. मग त्याचं सांगे लोक त्याला अर्थिंग पोचे लोक, अन्नाचा एखादा कण कायच्यात जाते श्वसन नलिकेत जाते. जसं श्वसन नलिकेत अन्नाचा कण गेला, मग श्वसन नलिकेमध्ये फुफ्फुस पाहिजे, अरे काहीतरी रॉंग आला गड्यावरून. मग ते सर्वजण जुटतात आणि एकदम ताकदीनं काय करतात, फेकतात. मग फेकलं की त्याला बसते ठसका, मग ठसका बसला की मग अजून पाहिजे तर अजून हाय वाटते गड्या, मग अजून येतात ते जोऱ्यानं ताकदीनं रपकन देतात फेकून. इकडून रपकन फेकून दिलं की गळ्याच्या नाकातून डोळ्यातून असा ठसका बसते खतरनाक. आणि तो ठसका बसला की मग तो सबन जाऊ दे म्हणते, तिकडे जाय दुसऱ्याच्या गाडीवर, माय पोलीस भरती बरी, माय बोला बरा, माय हांडे गुरुजी बरे बा बोलतात मला नेहमी. आता मी तेवढंच करतो, मरत होतो ले का विचार करू अभि मजाक नाही करू राहिलो. ते रस्सा किस्सा नॉनव्हेज गिनव्हेज खाताना हे मी झालेले आहे तसे प्रकरण. तुम्ही असा रस्सा गिस्सा घेसाल आणि तेवढ्यात जाईल ते ठसका, अटॅकच येते त्याच्यात, विशेषतः 40च्या वरचे फायदा हो. माझी सैनिक मी काय म्हणून राहिलं, लक्षात येऊन राहिलं. म्हणून जे काम ते बरोबर केलं पाहिजे. असो ते सायन्सचा पार्ट आहे. तुम्हाला ठसका बसलेला आठवलं वाटते सर्वायले. पहा मग आता पहिला काय होता आपला, मग दुसरा तिसरा कठोर तालू, मृदा, दंतमूलीय, दंत नसिका, हे पार्ट तुम्हाला समजला. चलो फोटो खिचू, फोटो घ्यायला स्क्रीनशॉट मारून घ्या मस्त आपल्या व्हिडिओमधून, आहे की नाही. 1 नंबर होते. आता ते मारा बॉ स्क्रीनशॉट, मारला स्क्रीनशॉट. आता पुढे चला. आता बघा इथं आपण दिलेले आहेत, हा टेबल आपण पूर्ण करून आपलं लेक्चर संपून जाईल. आता बघा आता कशा पद्धतीनं करावं लागते आपल्याला. वर्णाचे नाव, मुखाचा भाग, स्वर, व्यंजने आणि इतर वर्ण. आता बघा पहिला काय आहे,
कंठ. मुखा वर्णाचे नाव काय आहे? कंठ. मुखाचा भाग कोणता आहे? कंठ म्हणजे गळा. कंठ म्हणजे म्हणा बरं स्वर आहे का नाही? आ. व्यंजन कोणते आहे? बरोबर आहे. आणि इतर व्यंजन कोणतं आहे? आता बघा तुम्ही क म्हटलं तर कुठं जीभ लागली का? डायरेक्ट तो कुठून आला? ख कुठून आला? ग कुठून आला? घ कुठून आला? अंग कुठून आला? आणि हई कुठून आला? आणि आ कुठून आले? मग तुम्हाला जर म्हटलं कंठे वर्ण सांगा, सांगा. समजलं का? आलं लक्षात? त्याच्यानंतर तालव्य. तालव्य म्हणजे तालू. वर्णाचं नाव काय? आता जो वरचा भाग होता म्हणजे आपली अशी जीभ होती आणि हा वरचा असा जो भाग होता घुमटासारखा, मंदिराच्या घुमट, मस्जिदीच्या घुमटीसारखा, त्याले अशी जीभ जाऊन लागते. त्या तालूले जीभ जाऊन लागली की ते कोणत्या वर्णाचा उच्चार होते? तालव्य. म्हणा बरं ई. बरं जीभ लागली का तुमची? हा लागली का? डबल म्हणा बरं. डबल म्हणा बरं. डबल म्हणा बरं. म्हणा बरं. जीभ लागली का तुमची? अरे लागली का? पण जीभ लागली नाही, पण जीभीनं कुठं जातो म्हटलं? वर जातो म्हटलं. एखादा मुलगा किंवा मुलगी घरून निघाली, क्लासले जातो म्हटलं, पण पोचली का? पण तिच्या घरचे काय म्हणतील? क्लासले गेली, जाऊन तिकडे. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं? म्हणजे तशाच पद्धतीनं झालं. जीभीनं काय म्हटलं? मले वर, पण जीभ गेली का? नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर हे जीभ दाबाखाली मनावर ई. आता ये म्हणा. मग जमते का? जमते का? कायच्या काही होते रे? कायच्या काही होते ना? समजून राहिलं? पण म्हणा बरं खाली जीभ दाबून, ते जमते. ई म्हणताना आपल्याला अशी जीभ वर सोडा लागते. लक्षात येऊ राहिलं? त्यानंतर म्हणा बरं. म्हणा छ. म्हणा म्हणा. कुठं लागली जीभ? वर. कुठं? स्लॅपले. पाय झालंय उजळते. 44 आहे. हा कुठं लागली? टाळूले. कुठं लागली? म्हणा बरं. म्हणा बरं. आता जिथं ई, जिथं ई तिथं श म्हणा बरं. झाली का नाही? गेली ना टाळू जवळ? मग लक्षात ठेवायचं तालव्य वर्ण यश. म्हणा बरं. कंठे वर्ण तालव्य वर्ण पाठ होईल का हे? चला आता ज्याच्या वर्णमालिका पाठ आहे त्याच्या आपोआप हे पाठ होते. बघा क ख नंतर च छ होतं, च छ नंतर ट ठ नंतर त थ नंतर, म्हणजे मागच्या प्रकरणावर हे प्रकरण अवलंबून आहे की नाही? मी बोललो होतो ना तुम्हाला. पुढे बघा. आता बघा कोणता पाहू राहिलो आपण? मूर्धन्य म्हणजे इथचा जो असा भाग असतो असा 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 असा, त्याला जीभ जाऊन लागली पाहिजे. त्याला जीभ जाऊन लागली तर त्याला कोणते वर्ण म्हणायचं? म्हणा बरं. आता जिथं रू तिथं, जिथं रू तिथं, जिथं ई तिथं, जिथं लू तिथं ल ना बे. अर्धस्वर मी सांगितले होते काल. एकदा व्हिडिओ पाहून घेता वाटलं असतं बोलले तर. मग आता बघा काय आहे? म्हणा बरं. मूर्धन्य वर्ण अशी जीभ होते तुमची, रपकन लागते वर. ट ठ द र. झालं की नाही? सारखेच आहे ना. आणि रू म्हटलं तर तसा इथं र आहे तर इथं आम्ही बोला ना. रू आहे, र आहे तर इथं, य आहे तर इथं, ल आहे तर इथं. हे काल आपण पाहिलं अर्धस्वरामध्ये. समजलं? मग मला सांगा कंठे वर्ण माणसासारखं म्हणा. कंठे वर्ण तालव्य मूर्धन्य दंत्य लू त त द द न. आता पहा बरं. त म्हणा बरं. तुमची जीभ काय लागली? थ म्हणा बरं. द म्हणा बरं. ध म्हणा बरं. न म्हणा बरं. ल म्हणा बरं. स म्हणा बरं. कुठं लागली?
दाताला लागली म्हणून, हृदयाला लागली म्हणून, टाळूला लागली म्हणून, कंठाला लागली म्हणून. समजून राहिलं का? लक्षात येऊन राहिलं? काही काही अडचण याच्यात? चलो मग मला सांगा कंठेवर्ण, तालव्यवर्ण, मूर्धन्यवर्ण, दंत्यवर्ण. आता कोणते? ओष्ठे म्हणजे ओठ. मग याच्यामध्ये काय ते उ उ काय ते पाबर ओठाचा हे बदलला का आकार? उ उ बदलला की नाही? मग म्हणा बरं कायले लागले ओठ? ओठ आले ओठ. इथं इतर वर्ण आहे का? मग परीक्षेत प्रश्नाला इतर वर्ण कायच्यात नाही तर गोष्टीमध्ये नाही आहे. मग ओठाले ओठ लागले तर अबे ओठाले ओठ लागले तर दाताला लागलं तर मृदेला लागलं तर तालवला लागलं तर कंठेला लागलं तर कंठेवर्ण, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य, कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, रू, दंत्य, ओष्ठ्य. आता एक लक्षात घ्या, हेच तुम्हाला परीक्षेत येते. म्हणा ओष्ठ्य, कंठ, ओष्ठ्य, दंत्य, मूर्धन्य, तालव्य, कंठ्य, कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य, कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, लू, ओष्ठ्य. तुमच्या पाठ झालं नाही का? नक्की. चला मग पुढे. समजलं एवढं? चला फोटो काढून घ्यायचा नाही याच्यानंतर आपल्या याच्यावर राहीनच आता व्हिडिओवर. आता पुढे बघा, पुढे काय पाहायचं आपल्याला? त्याच्या नंतरचा पार्ट. आता वर्णाचे नाव, मुखाचे भाग, इकडे स्वर, इकडे व्यंजने, इकडे इतर वर्ण. आता बघा हे जे दोन आहेत हे आल्यामुळे वर्णमालिकेच्या स्वरामधील जे संख्या आहे ती पहिले 12 होती. हे आल्यामुळे किती झाली? आणि यांना जे वर्णमालिकेमध्ये जे स्थान देणारे आहेत त्यांचं नाव आहे श्रीपाद सबनीस. सॉरी, श्रीपाद सबनीस नाही, अरविंद माडगुळकर. कोण आहेत? मला काय म्हणायचं, श्रीपाद सबनीसांनी क्ष आणि ज्ञला स्थान दिलं होतं. हा प्रश्न विचारलेला आहे. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिले? आता बघा वर्णांचे नाव कोणतं? कंठ आणि कंठे कोणते होते? अ, तालव्य, दोघांचं मिश्रण म्हणजे कंठे आणि त्याच्यामध्ये कोणता आहे? त्याच्यानंतर ऐ. हे लक्षात ठेवायचं. ए नाही, ए ऐ, ए ए ए. आता तुम्ही ए म्हणा बरं. कंठातून आला का? तुमची जीभ वर तरंगली का? पा बरं एकदा म्हणून. ए ऐ. असंच झालं ना? अरे समजून राहिलं का? याची जर फोड केली तर कशी होते? अ च्या समोर ई किंवा दीर्घ ई. याची फोड कशी होते? आ च्या समोर ई किंवा अशीच होते ना. आता मला सांगा, हा अ म्हणजे कोण झाला? हा ई म्हणजे कोण झाला? अरे बोला ना. मग या दोघांचं मिश्रण म्हणजे समजलं का?
हो की नाही? पुढे बघा आता कोणता, म्हणजे कंठ आणि कंठ म्हणा बरं. ई आ क बरोबर आहे. आणि आता ओष्टे म्हणा बरं. असंच म्हटलं होतं आपण. मग यालाच आपण काय म्हणतो, कंठ्य ओष्ठ. आता ओ आहे याच्यामध्ये बघा, समोर कोण, उ किंवा दीर्घ उ, बरोबर आहे. मग हा कोण आहे, आ, याच्यामध्ये उ किंवा दीर्घ उ. आलं का लक्षात मला काय म्हणायचं आहे? आता म्हणजे कोण झाला आणि उ म्हणजे कोण झाला, दोघांचं मिश्रण म्हणजे. आणि तुम्ही जर याच्यावर लक्ष दिलं, ओ म्हणा बरं. ओ कंठातून आला, ओठ गोल झाले. औ म्हणा बरं, कंठातून आला, ओठ गोल झाले, म्हणून याला काय म्हणतात. आलं का लक्षात? मग मला सांगा, कंठ तालव्य ए कंठे ओष्ठ्य, समजलं का? त्याच्यानंतर कोण आहे, दंत्य ओष्ठ्य. दंत्य ओष्ठ्य एक लक्षात ठेवा. आता कोण आहे, व. कोण आहे, मला म्हणजे माझं जनरली मी ज्यावेळेस व म्हणतो, खालचा ओठ दाताला लागते. तुमचा लागते का? म्हणून पहा बरं, जमलं का? आलं लक्षात? नाही तर याला लक्षात ठेवायचं. दंत्य ओष्ठ्य कोणता, कंठ तालव्य. हे बघा चांगलं म्हणा पोरं. आता आपला व्हिडिओ बरेच लोक पाहतात, त्यांना वाटलं पाहिजे क्लास खरंच क्लास सारखा होते. ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये फरक असते. आता हे पोरं जर माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असेल तर हे एकट्यात बसलेले आहे, तिथं तशी फिलिंग येत नाही. तुम्ही असे स्टेडियममध्ये बसल्यासारखे आहे, मग तुमचा आवाजही तसाच असला पाहिजे. ऑनलाईनमध्ये काय होते की मी बोलीन हे ऐकत राहतील जर मी एकटं शिकवलं तर. इथं काय होऊन राहिलं, 2 वे कम्युनिकेशन होऊन राहिलं. मी तुमच्यासोबत बोलून राहिलो, तुम्ही माझ्यासोबत बोलून राहिले. म्हणून आपण याला ऑफलाईन क्लास सारखं करून राहिलो. ऑनलाईन असलं तरी मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं का? मग तुम्ही जर बोलले नाही तर काही फायदा आहे का? का बंद करू? थकले का? पाणी गिनी पाहिजे का? पाणी पिऊन घ्या. समजलं का? एवढे थकले का? मी 8 वाजतापासून बोलतो नाही ती माय काय खाल असते काय बघा. काय नाही प्याला का? हा, कंठ तालव्य, कंठे ओष्ठ्य, दंत्य ओष्ठ्य. चला रिव्हिजन. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य, कंठ तालव्य, कंठे ओष्ठ्य, दंत्य ओष्ठ्य. आता कोण आहे, हे च ज नाही, हे च असं आहे. तुम्ही म्हणाल हे कसं बा, तर पहा आता हे जे आहे हे अयुक्त आहे. कोणतं युक्त आहे? आणि जे दंत तालव्याचे होते हे दंत तालव्य आहे, ते तालव्याचे होते ते होते ई, त्यानंतर ई, च, छ, ज, झ, न आणि कोण होते, यश. असे होते ना, हे य युक्त होते. आता कसं आपण जर म्हटलं बा जप, हा आपण म्हटलं जप, आपण म्हटलं जग, आपण म्हटलं जग, आपण म्हटलं जत्रा, असे भरपूर उदाहरण आहे. आता बघा, आता जर समजा आपण आपल्या शेगावला गेलो, मंदिरातून बाहेर पडलो की माळा लावलेल्या असतात. कोणत्या माळा असतात त्या? जपमाळ. 108 जपमाळ असते ना. मग जप हे होय जप. हे काय होय? इथून निघाला य बाहेर, ज य असं निघाला ना. काय झालं? हे जप. हे काय झालं? आता ज्यावेळेस एखादी मुलगी बाहेरगावी शिक्षणासाठी असते, तिचे आई वडील तिला काय म्हणते, बाई जपून राहा. काय म्हणते? जप. काय म्हणते? काय म्हणते? जप. हे होय जप. हे होय, हे होय, हे होय, हे होय, हे होय, हे होय ज, हे होय ज. समजला का? आणि पोरग जर बाहेर शिकायला असलं तर बाबू हड्ड्या दिसल्या तर चालते मले, पण यावेळेस लागला पाहिजे तू.
बरोबर आहे म्हणा त्याचंही काही चुकलं नाही, कारण त्याला माहीत आहे की पोराले मेहनत घ्या लागते, कारण तुम्ही काय आहे, मुलगा आहे, तुमचं काहीच अस्तित्व राहणार नाही तुम्ही जर नोकरीवर नाही लागले तर, तुम्हाला कोणीच विचारणार नाही. एखादा मोबाईल बिना सिमचा जसा असते तसे तुम्ही होऊन जाता. समजून राहिलं ना, तुम्ही नोकरीवर नाही लागले पण इकडे आहे स्कोप आहे आणि दिवसेंदिवस वाढत राहील. समजून राहिलं का मला काय म्हणायचं? तुम्ही जर नाही लागले तर तुम्हाला मी तुमच्यासाठी तुमच्या पाठीमागे आहो, तुम्ही नाही लागले तर मला नक्की भेटायला या, मी तुमच्या धर्मानुसार तुम्हाला ते धार्मिक गुरु व्हायचे कपडे घेऊन देतो, टेन्शन घेऊ नका. समजून राहिलं ते मी आहे. हां हो, तुम्ही करता कॉल त्याच्यात नाही ठीक आहे, आपण एक NGOच काढू त्याची. चला लक्षात येऊन राहिलं, पण तुम्हाला नोकरीवर लागणं समजून राहिलं, म्हणून तुम्हाला काय म्हणतात, बाबू हड्ड्या जरी दिसल्या तरी झालं, पण तू नोकरीवर लागला नाही तर तुझ्या समाजात, तुझ्या भावात, तुझ्या भावबंधात तुला काही मानपान भेटणार नाही नाही नाही. समजलं? एक मुलगा नोकरीवर न लागणे म्हणजे बिना सिमचा, मग त्याला हॉटस्पॉट घ्यायला लागते नेहमी द्या. समजलं मला काय म्हणायचं? चला पुढे. आता बघा मी काय म्हटलं, जग काय म्हटलं, कवी म्हणतो हे जग किती सुंदर आहे. कवी काय म्हणतो, हे जग किती सुंदर आहे, पण त्या कवी तेव्हाच हा असा म्हणतो की हे जग किती सुंदर आहे तेव्हा त्याच्या खिशात पैसे असतात. आपल्याला जग सुंदर वाटते का? कारण आपल्या खिशात चाललो आपण उन्हाळी 44°C मध्ये मोटरसायकलनं, आपल्याजवळ जर जबार असते एकदम रपाट एकदम खतरनाक प्रॉपर्टी तर आपण BMW न आलो असतो क्लासली. खरं की खोटं? म्हणून हे जग तेव्हाच सुंदर आहे जेव्हा तुमच्या खिशात, समजला का, पैसा कर काय म्हणते ना ते, पैसा भल करे कैसा, बरोबर आहे. म्हणून हे काय होय जग. आणि भांडणं झाले तर आपण काय म्हणतो, अबे जगणं कायले जास्तीचे धंदे करतं, काय म्हणतो आपण, जग. काय म्हणतो आपण, जग जग माणुसकीनं जग. त्याला नाही म्हणत अबे जगणं, असं नाही म्हणत त्याला, आपण काय म्हणतो. आता जर तिकडे पूर्व विदर्भात गेलं तर ते म्हणते झालं चाला जावा, ते बोलतात तालव्यमध्ये, पण आपल्याला दंत तालव्यमध्येच बोलावं लागते. आता मला सांगा, समजा हा शब्द आहे अमित, अमित वाचे जोरावर वाच, अबे वाच रेकॉर्डिंग होऊन राहिलं. चांदनी काय होई ते, चांदनी ते गाणंही आहे एक, चांदनी है ना, पण ते हिंदीत काय आहे ते चांदनी, मराठीत काय चांदनी. चांदनी नाही मराठी, ते हिंदीत चांदनी, मराठीत चांदनी. चटक चांद, ते मराठीत पण गाणं आहे ना चांदनी. अरे लक्ष द्या रे. म्हणून हे कशामध्ये, दंत तालव्य. ते कशामध्ये, मी जर तुम्हाला एवढ्या डिटेल नाही घेतलं, परीक्षेत प्रश्न येते सांग म्हणते बाबू, जच्या खाली अंडरलाईन देते, 2 ऑप्शन येते, तालव्य दंत तालव्य. सांगा काय घेसाल, हे तर करसान का जय गजानन माऊली, सांगा मग पटकन. जमाव, ज नाही जमाव, जमाव म्हणजे जमाव म्हणजे गर्दी, म्हणजे हे आहे दंत तालव्य युग. कसं आहे, आता समजा जत्रा का जत्रा, जत्रा म्हणजे दंत, चपाती का चपाती, दंत. समजून राहिलं, चमचा का चमचा. आता हे आपापल्या घरच्या संस्कारानुसार, जर तुमची आई म्हणत असेल बाई चम्मच घे ब, मग ती म्हणा चम्मच, पण ते चम्मच नाही, ते काय आहे चमचा. काय ते चमचा. समजलं का, जो कुठेही खरकटाच राहते, चमचा. आलं का लक्षात? समजून राहिलं. तालव्य आणि दंत तालव्यामध्ये काय फरक आहे, अरे हो की नाही. तुमची हे बघा, हे तुमची जीभ इथं लागली म्हणजे ते तालव्य, आणि तुमची जीभ इथं वत्सावर लागली म्हणजे दंत तालव्य. समजलं? आणखी बरेच उदाहरण आहे, तुम्ही पुस्तकात बघू शकता. आता एकदा रिव्हिजन करा. चला एकदम जोरात रिव्हिजन करायची आपल्याला, थांबायचं आहे. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य,
ओष्ट्य कंठ तालव्य कंठ्य ओष्ट्य दंत्य ओष्ट्य दंत तालव्य। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ जरी स्लो असला तरी कंटेंट आहे, पाठांतर करून घेऊन राहिलो म्हणून थोडा लेंदी व्हिडिओ बनू शकते। आवडल्यास शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब आणि लाईक कर बंद।